नमस्कार. आपली मुंबईत आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर महानगरातल्या ठळक घडामोडींवर. अपंगत्वापुढे हार मानून चालत नाही. आव्हानं स्वीकारतच आयुष्य सुकर होत जातं. असेच काही अपंग तरुण सॉफ्टवेअर क्षेत्रात आपला ठसा उमटवण्यासाठी पुढे येत आहेत. ग्लोबल फाउंडेशन ही संस्था अंधांना सॉफ्टवेअर निर्मिती शिकवून त्यांच्या पायावर त्यांना उभं करण्याचा प्रयत्न करते. अपंग व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ग्लोबल फाउंडेशननं संगणकाचे वर्ग सुरू केलेत. कलाकृती तयार करणं हे एखाद्या डोळस व्यक्तीचं काम असंच मानलं जातं, पण काही अंधांनी डोळसांना मागं टाकण्याचा वसा घेतलाय. हे तरुण नेत्रहीन असतानाही सॉफ्टवेअर निर्मिती किंवा वेब पेज डिझायनिंग मध्ये अग्रस्थान मिळवण्याच्या विचारात आहेत. फील्ड मध्ये एक चांगलं करिअर होऊ शकतं आणि प्लस मेडिकल ट्रान्सक्रिप्शन मी जे करतो त्या ठिकाणी म्हणजे ते मी अशा स्पेशल इन्स्टिट्यूटमधून नाही करत, डोस लोकांबरोबरच करतो. तर म्हणजे तिथे मला स्पेशल ट्रेनिंग घ्यायची गरज नाही पडली हा जो कोर्स मी केला. या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या या दीप्ती आंबरे, दीप्तीच्या डोळ्यांची ही ज्योत मालवलीये. असं असतानाही ती या विद्यार्थ्यांना C++, जावा, HTML सारखे विषय शिकवतात. आम्ही सी लँग्वेज मध्ये कॅल्क्युलेटर बनवलं आहे मुलांनी, कॅलेंडर बनवलेलं आहे मुलांनी. त्यानंतर HTML मध्ये मुलांनी बरेचसे पेजेस बनवलेले आहेत. जॉस या सॉफ्टवेअरनं त्यांना संगणकाची ओळख होण्यास नव्हे तर त्यामध्ये प्रावीण्य मिळवण्यासही मदत केलीये. ब्रेल लिपीचा कीबोर्ड हे विद्यार्थी वापरत नाहीत. सर्वसामान्यपणे वापरण्यात येणारा कीबोर्डच ते वापरतात. या संगणकांमध्ये डॉस सॉफ्टवेअरमुळे त्यांना कुठलं अक्षर टाईप केलं आहे हे स्पीकर मधून कळतं. त्यानुसार ते प्रोग्राम लिहितात किंवा वेब पेज डिझाईन करतात. याबरोबरच त्यांना व्यक्तिमत्व विकासाचे धडेही दिले जातात. प्रथम म्हणजे कम्प्युटरमध्ये खरं म्हणायला गेलं तर मला कम्प्युटरबद्दल काहीच माहिती नव्हती. म्हणजे मला फोबिया होता कम्प्युटरचा पहिल्यांदा. पण मी कम्प्युटर प्रोग्रामर बनण्याचा विचार चाललेला आहे की आता ते मी प्रोग्रामिंग करतोय, त्याच्यामध्ये सॉफ्टवेअरमध्ये मी जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करेन. आपल्या अपंगत्वावर मात करून हे तरुण C++, जावा सारख्या संगणकीय भाषेत प्रोग्रामिंग करतात. त्यामुळे सॉफ्टवेअर विकसित करणं त्यांना शक्य होणार आहे. पण कंपन्या केवळ त्यांच्या नेत्रहीनतेकडे बघून रोजगार नाकारतील. या अपंगत्वावर मात करून त्यांनी केलेल्या विकासाकडे लक्ष देऊन कंपन्यांनी अशा तरुणांना संधी देण्याची आवश्यकता आहे. आपली मुंबईसाठी कॅमेरामन विलास चिबडेसह कौस्तुभ कुलकर्णी, मस्जिद बंदर. आपली मुंबई तिथेच थांबूयात. नमस्कार.